पुण्यात आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून मोठा वाद निर्माण झालाय। जयंतीच्या कार्यक्रमात नक्षलवादी मडावी हिडमाचं उदात्तीकरण झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जंगल का राजा हिडमा या गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या गाण्यातून कुख्यात नक्षलवादी मडावी हिडमाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप होत आहे आणि यामुळेच वादाची ठिणगी पडली आहे। या प्रकरणावर समाज कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे। सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी न कळत हे गाणं निवडल्याचं सांगितलं आहे। केला जो परफॉर्मन्सचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गाणं वाजवलं गेलं किंवा त्याच्यावरती नृत्य केलं गेलं अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमांच्या आणि समाज माध्यमांच्या द्वारे जनमानसांमध्ये पसरवण्यात आल्या होत्या। याबाबत आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा केली, समक्ष बोलवून त्यांच्याशी विचारणा केली। याच्यामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या की विद्यार्थ्यांना या गाण्याच्या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती। जो परफॉर्मन्स त्यांनी दिला तो त्यांनी 1 तासभरापूर्वी ठरवून ते गाणं घेतलं। सोशल मीडियावरून विविध म्युझिक शोधले की ज्या आदिवासी कल्चर आपलं शो करतील आणि त्याच्या थीमवरच आधारित त्यांनी वेशभूषा देखील केलेली होती। ती देखील त्यांनी तातडीने आपण म्हणूया की आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत लिटरली झाडपाला शेजारचा घेऊन त्यांनी ते डोक्यात खोवणं आणि मग त्या पद्धतीने परफॉर्म करणं अशा बाबी सगळ्या घडलेल्या आहेत। जे गाणं वाजलं गेलं हे आक्षेपार्ह आहे हे या विद्यार्थ्यांना माहिती देखील नव्हतं। अशा पद्धतीचा ज्या गोष्टींचा त्या गाण्यामध्ये उल्लेख आहे ते जे आपण ज्याचा आक्षेप घेत आहोत तर या नावाचे त्या भागामध्ये पर्वत आहेत असे हे विद्यार्थी आम्हाला सांगत देखील आहेत आणि त्यामुळं सिमिलॅरिटीज इन नाऊन अशा पद्धतीने म्युझिक त्यांना ती ट्रेंडिंग वाटली। या सगळ्या धर्तीवरती आमच्या विद्यार्थ्यांनी परफॉर्म केलं। उमेदीच्या वयातले विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी एवढ्या दूरवरून दूरस्थ भागातून गुणवत्तेच्या जोरावर समाज कल्याण विभागामध्ये जे काही आपले हॉस्टेल्स आहेत तिथे ॲडमिशन मिळतात। या लेकरांनी इथं ॲडमिशन मिळवले म्हणजे निश्चितच त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे। मात्र दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी या घटनेवर आक्षेप घेतलाय। या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं शिवरायांचं गाणं का निवडलं नाही, नक्षलवादी हिडमाचं गाणं का निवडलं, यातून नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण का केलं जातंय, यामागे कोण आहे, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। पुणे येथील समाज कल्याण खात्याच्या एका वसतिगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये कुख्यात दहशतवादी नक्षलवादी मडावी हिडमा ज्याने अनेक पोलिसांच्या हत्या केलेल्या आहेत त्याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम त्या निमित्ताने पार पडलेला आहे। त्या गाण्यामध्ये ओ क्रांतीवाले ओ बंदूकवाले हिडमा तू वापस आजा अशा प्रकारचे बोल त्याच्यामध्ये आहेत। या प्रकारावरती खुलासा ऐकताना या खात्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून असं कळलं की या गाण्याची धून चांगली होती म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ते घेतलं। तर मला त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो की मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जो हा कार्यक्रम होतोय, बाबासाहेबांची अनेक छान गाणी आहेत, शिवाजी महाराजांची अनेक छान गाणी आहेत, ती न घेता एका दहशतवाद्याचंच त्या मुलांना का घ्यावंसं वाटलं? याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे का, याच्या मागे कोणता नक्षलवादी मेंदू कार्यरत आहे का, याचा सखोल तपास झाला पाहिजे। या वादात आता राजकारणही तापलं आहे। भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही या घटनेची दखल घेत शहरी नक्षलवादी संघटनांचा संबंध आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी जी एका हॉस्टेलला घटना घडली त्या घटनेची माहिती DCP रजनीकांत यांच्याकडनं घेतली असता त्यांनी अशी माहिती सांगितली की त्या हॉस्टेलला राहणारे जे गडचिरोलीतली मुलं आहेत जी एका पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांना ती ट्यून आवडली आणि म्हणून त्यांनी ते रिमिक्स केलेल्या गाण्याचा उपयोग करून त्याच्यावर एक ट्रायबल डान्स बसवला होता। त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं निवेदन असं दिलेलं आहे की त्यांचं कोणत्याही प्रकारे इंटेन्शन नव्हतं आणि ते गाणं बॅन केलं हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते वाजवलं। परंतु पोलीस खात्याकडून याची सखोल चौकशीही चालू आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कुठली संघटना इन्व्हॉल्ड आहे का, मुद्दाम हेतुपुरस्सर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काही गाणी बसवली गेली का, या सगळ्याचा तपास पोलीस खातं करत आहे। नक्कीच अशी कुठली नक्षलवादी संघटना किंवा ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो अशी कुठलीही संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल
तर त्यासाठी कडक कारवाई त्यांच्यावर केली जाईल. अशी कुठलेही दोषी त्याच्यामध्ये आढळले तर एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. मडावी हिडमा हा जहाल नक्षलवादी कमांडर मानला जात होता. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील दंडकारणात त्याची दहशत होती. सुरक्षा दलाच्या कारवाईत 18 नोव्हेंबर 2025 रोजी तो ठार झाला होता. त्यामुळे जहाल नक्षलवाद्यांचं उदात्तीकरण कशासाठी असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि संबंधितांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज.